तर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतलेली आहे। प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी फडणवीसांच्या भेटी संदर्भात एक महत्त्वाचं विधान केलेलं आहे। आमची आणि फडणवीसांमध्ये उच्चस्तरीय चर्चा झाल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे आणि येत्या काळात तुम्हाला ते कळेल असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। त्याचबरोबर शिवसैनिक माझ्यासोबत आहे असंही म्हटलेलं आहे। माझ्याच शब्दावर हे खासदार निवडून आलेले आहेत, बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोवर हे खासदार निवडून आलेले आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि अशी लोक आपल्या सोबत होती याची लाज वाटते असंही उद्धव ठाकरेंनी या फुटीर खासदारांवर टीका करताना म्हटलेलं आहे। त्याचबरोबर फडणवीस आणि उद्धव ठाकरे हे काल एकाच विमानातून त्यांनी प्रवास केलेला होता, त्या संदर्भात सुद्धा त्यांनी भाष्य केलेलं आहे। आमची आणि फडणवीसांमध्ये उच्चस्तरीय चर्चा झाल्याचं त्यांनी म्हटलंय। तर यवतमाळमधली ही पत्रकार परिषद ठाकरेंची पत्रकार परिषद झालेली आहे आणि या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी फडणवीस आणि आपल्यामध्ये उच्चस्तरीय चर्चा झालेली आहे, जे ठरलंय ते येत्या काही दिवसांमध्ये कळेल असंही त्यांनी म्हटलेलं आहे आणि त्यामुळे साहजिकच आता या संपूर्ण भेटी संदर्भातली आणि अनेक तर्कवितर्क हे आता या पुढे सुद्धा येत्या काळात लढवले जातील। त्यामुळे नेमकी काय या दोघांमध्ये चर्चा झालेली आहे, काय नेमकं त्यांचं ठरलेलं आहे जे येत्या काळात कळणार आहे, त्या संदर्भात आता वेगवेगळे अंदाज बांधले जात आहेत। ऑपरेशन टायगर हे नुकतंच झालेलं आहे आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी केलेला एकाच विमानातून प्रवास, त्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावलेल्या होत्या आणि आता पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरेंनी या संदर्भात एक सूचक विधान केलेलं आहे आणि त्यामुळे या संदर्भातली उत्सुकता आणखीनच वाढलेली आहे। आमची आणि फडणवीस यांच्यामध्ये उच्चस्तरीय चर्चा झालेली आहे, जे ठरलंय ते येत्या काही दिवसांमध्ये कळेल असं त्यांनी म्हटलेलं आहे।